तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपला गाईड आपल्या YouTube चॅनलवर। आणि आजचा जो आपला टॉपिक असणार आहे तो असणार आहे सरळ व्याज। जे काही महत्त्वाचे टॉपिक असतात गणित विषयात त्यातलाच एक महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट। आणि याच्यावर आपण आज या ठिकाणी जेवढ्या काही टाइपचे क्वेश्चन बनू शकतात ते सर्वच्या सर्व एक एक करून या ठिकाणी आज आपण पाहणार आहेत। आणि याच्यात महत्त्वाचं काय असणार आहे की यात सर्वच्या सर्व प्रश्न जर शेवटचा 2 ते 3 प्रश्न जर सोडले तर बाकी सर्व प्रश्न तुम्ही बिना पेन आणि पेपरचे सोडवसाल याच्यानंतर व्हिडिओ बघितल्याच्या नंतर। मग त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जेणेकरून जेवढे काही प्रश्न या टॉपिक वरून बनतात ते सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी समजतील। मग या ठिकाणी आता कुठलाही टाइमपास न करता लगेच आपण सुरू करू। तर या ठिकाणी डायरेक्ट प्रश्नाला सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला व्याज किंवा सरळ व्याज जे काही आता या ठिकाणी जर मी व्याज जरी म्हणलो तर याचा अर्थ काय सरळ व्याज, कारण आपण टॉपिकच शिकलो सरळ व्याजाचा। मग व्याज म्हणजे इथे आपण कोणतं पकडणार सरळ व्याजाचं, इथे काय चक्रवाढ व्याज आपण शिकणार नाही। मग व्याज म्हणजेच काय असतं, आता समजा तुम्ही हे जे व्याज असतं किंवा मुद्दल ज्या काही गोष्टी आहेत या सर्व पैशाशी संबंधित आहेत। मग आता तुम्ही जर कोणाकडून पैसे घेतले उसने तर तो फ्रीमध्ये तर तुम्हाला पैसे देणार नाही, म्हणजे त्याचा काही त्याच्यात फायदा असेल तरच तुम्हाला तो पैसे देईल। मग त्याचा फायदा काय असतो तर तो काही व्याजान पैसे देतो। मग व्याजान पैसे देतो याचा अर्थ काय, तुम्ही जी काही रक्कम घेतली त्याच्यावर काहीतरी व्याज तो आकारतो। म्हणजे जसं की मी म्हणलं की 5% व्याज दिलेलं आहे वार्षिक, मग वार्षिक 5% व्याज म्हणजे काय, तुम्हाला टक्केवारी म्हणजे काय असतं 100, म्हणजे 100 वर 5 रुपये एका वर्षात। म्हणजे जर का मी एखाद्या व्यक्तीकडून 100 रुपये घेतले, जर 100 रुपये घेतले तर ते एका वर्षानंतर 105 रुपये होतील। म्हणजे 5% व्याज जर घेतल्याच्या नंतर 5% व्याज जर असेल तर 100 रुपयाचे किती होतील 105। तेच या ठिकाणी 1000 रुपये जर घेतले तर या ठिकाणी 1050 रुपये होतील। म्हणजे 5% दराने जर का घेतलं तर एका वर्षानंतर किती रक्कम आपल्याला द्यावी लागेल, तर या ठिकाणी 1000 रुपये घेतले होते तर 50 रुपये शिल्लक द्यावे लागले। मग 50च हे काय झालं आपल्या या ठिकाणी हे झालं याचं सरळ व्याज। 50 रुपये काय झालं सरळ व्याज। मग व्याज म्हणजेच काय, जी मुद्दल आपण घेतो त्या मुद्दलीवर एका वर्षानंतर 2 वर्षानंतर काही कालावधीनंतर जी शिल्लक रक्कम द्यावी लागते त्याचा मोबदला म्हणून, ती रक्कम जी आपण घेतली होती त्याचा मोबदला म्हणून जी शिल्लक रक्कम द्यावी लागते त्यालाच आपण या ठिकाणी व्याज म्हणतो किंवा सरळ व्याज असं म्हणतो। मग व्याज तुम्हाला समजलं असेल। त्याच्यानंतरचे दुसरं आहे मुदत। मुदत म्हणजे काय असतं, मुदत म्हणजे आता ही जी रक्कम तुम्ही घेतली होती ही किती कालावधीसाठी घेतली होती, एका वर्षासाठी घेतली होती, 2 वर्षासाठी घेतली होती, 6 महिन्यासाठी घेतली होती, 5 वर्षासाठी घेतली होती, तर त्याला जो लागणारा टाइम आहे म्हणजे जे 1000 रुपये तुम्ही घेतले किंवा 10,000 घेतले, 20,000 घेतले, जेवढी काही रक्कम तुम्ही घेतली असेल ती किती कालावधीसाठी घेतली आणि ती किती कालावधीनंतर तुम्ही वापस करणार यालाच आपण म्हणतो मुदत। मग मुदत म्हणजेच काय टाइम, कालावधी। त्याच्यानंतर दुसरी रक्कम येते ती म्हणजेच मुद्दल। मग मुद्दल म्हणजे काय, मुद्दल म्हणजेच तुम्ही घेतलेली रक्कम। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मुद्दल दिलेली आहे। आणि मुद्दल म्हणजेच काय, जेवढी काही रक्कम तुम्ही घेतली होती, जसं की 100 रुपये घेतले होते, 1000 रुपये घेतले होते, 5000 घेतले होते, 10,000 रुपये घेतले होते व्याजावर, म्हणजे व्याजाने घेतले होते ते, ती जी मुद्दल होती ती जी रक्कम होती त्यालाच आपण म्हणतो मुद्दल। मग तुम्हाला व्याज कळायला असेल। व्याज म्हणजेच काय, जी मुद्दल घेतली होती त्या मुद्दल आणि त्याच्यावर जी शिल्लक रक्कम आपण वापस करणार त्याला आपण म्हणतो व्याज। आणि जी मुद्दल घेतली होती ती किती कालावधीसाठी घेतली होती याला म्हणतो आपण त्याचा टाइम म्हणजेच मुदत। त्याच्यानंतर दुसरा येतो ती म्हणजेच दर। आता दर म्हणजेच काय असतं, दर म्हणजेच ती किती टक्क्यांनी घेतली होती। म्हणजे या ठिकाणी आपण 5% घेतली होती, 7% असू शकतात, 2% असू शकतात, 3% असू शकतात, वार्षिक त्याचा दर काय होता यालाच आपण म्हणतो त्याचे रेट। तर या ठिकाणी दर म्हणजेच काय की 100 रुपयावर एक एकक कालावधीसाठी जे भाडं आकारलं जातं आपल्याकडून त्यालाच आपण म्हणतो त्या ठिकाणी दर म्हणजेच रेट। म्हणजे या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला काय काय समजल्या, सर्वात पहिले म्हणजेच मुद्दल, मुदत, त्याच्यानंतर दर, व्याज। आता पाहू आपण दाम दुप्पट। आता दाम दुप्पट काय असते, आता समजा मी 100 रुपये घेतले आणि काही वर्षानंतर याचे 200 रुपये झाले, म्हणजे याच्यावर जे व्याज लागलं ते किती लागलं 100 रुपयाचं व्याज लागलं। मग 100 रुपयावर 100 रुपये व्याज लागलं, 200 रुपयावर 200 रुपयाचं व्याज लागलं, 500 रुपयावर 500 रुपयाचं व्याज लागलं। म्हणजे काय व्हायली, जी दाम जी आपली घेतली होती, जी मुद्दल आपण घेतली होती ती दुप्पट व्हायली, यालाच आपण म्हणतो दाम दुप्पट होणे। हे जर 3 पट झाली, या 100चे 300 झाले तर याचा अर्थ काय 3 पट झाली, म्हणजेच 100 रुपये घेतले तर त्याचे 300 झाले, याचा अर्थ हे झाले 3 पट, म्हणजेच दाम तिप्पट झाली, चौपट झाली, म्हणजे 4 पट झाली। अशा पद्धतीचे पण प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जातात, ते पण प्रश्न आपण या ठिकाणी पाहू। त्याच्यानंतर आपल्याला काही फॉर्म्युले माहिती पाहिजे। एक फॉर्म्युला जर माहित असेल तर आपण प्रत्येक प्रश्नाच्या तुम्हाला काही जरी विचारलं एक फॉर्म्युला असतो, ते एक फॉर्म्युला जर तुम्ही लक्षात ठेवला, बाकी कुठल्याही पद्धतीचा याच्यात तुम्हाला विचारलं तर तुम्ही तो प्रश्न त्या ठिकाणी सोडू शकता। एक सूत्र काय असतं, सरळ व्याज आपण शिकालो, मग सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला माहिती पाहिजे। मग सरळ व्याजाचं सूत्र काय असतं, सरळ व्याज बरोबर याच्यात असते मुद्दल गुणाकारात मुदत
गुणाकारात दर आणि भागाकारात असतात 100. बस एवढं सूत्र लक्षात ठेवायचं. याच्यातून तुम्हाला काही विचारलं, सरळ व्याज विचारलं तर असं वापरणार, मुद्दल विचारलं तर कसं वापरणार ते पाहू, मुदत विचारली तर कसं याला आपण अरेंज करणार ते पाहू, त्याच्यानंतर दर जर विचारला तर कसं अरेंज करणार ते पण या ठिकाणी पाहू. आता याच्यानंतर हे 100 कुठून येतात, तर हे 100 काय असतात, हे दर जो असतो, दर आपल्याला माहिती आहे, दर म्हणजेच काय, दर म्हणजेच टक्केवारी असते. आणि जर तुम्हाला जर दर दिला 5%, त्या 5ला तुम्ही कसं लिहिता, 5/100. मग हे 100 जे येतात हे कोणामुळे येतात, त्या दरमुळे. मुदत म्हणजेच काय, जो कालावधी असेल 1 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा किंवा असतो कालावधी म्हणजेच मुदत. आणि मुद्दल म्हणजेच काय, जी रक्कम तुम्ही घेतली होती ती रक्कम असणार मुद्दल. आणि सरळ व्याज म्हणजेच काय, या सर्व रकमेवर 1 वर्षानंतर, आता दर या ठिकाणी मुदत दिलेली 1 वर्षानंतर जर आपण म्हणलं की 5% दरानं 100 रुपयावर किती व्याज येईल, तर ते राहणार या ठिकाणी सरळ व्याज. मग आता याच्यातून तुम्हाला फक्त सरळ व्याज विचारणार आहेत का, कधी सरळ व्याज दिलेलं असतं आणि तुम्हाला काय विचारलं जातं, मुद्दल विचारल्या जाते. मग मुद्दल विचारली तर तुम्ही काय करणार, आता मुद्दल या ठिकाणी वर दिलेली, तर मुद्दल या ठिकाणीच आपण ठेवणार, सरळ व्याज इकडे दिलेले, सरळ व्याज. आता हे जे 100 रुपये खाली होते, 100 जे खाली होते हे 100 या ठिकाणी वर येतील, कारण या बरोबरच्या चिन्हाच्या इकडे ज्या गोष्टी असतील त्या इकडे येऊन बदलतात. म्हणजे इकडे जर भागाकारात असतील तर इकडे गुणाकारात येतात, इकडे जर भागाकारात असतील तर इकडे गुणाकारात, आणि इकडे गुणाकारात असतील तर इकडे भागाकारात. मग इकडे 100 भागाकारात होते, इथे गुणाकारात येतील. आणि या ठिकाणी जे वर होते, आता मुद्दल आपल्याला काढायची, मुद्दल वरच ठेवणार आपण. त्याच्यानंतर मुदत आणि दर गुणाकारात होते वर, ते खाली येतील. मग या ठिकाणी होईल मुदत आणि या ठिकाणी गुणाकारात दर. हे झाला दुसरा फॉर्म्युला. राहिलं काय, तर फक्त मुद्दल. मग तुम्हाला जर का मुद्दल काढायची असेल तर तुम्ही काय करणार, सरळ व्याज गुणिले 100 भागिले मुदत गुणिले दर. याची गरज पण पडणार नाही तुम्हाला, फक्त हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मुदत जर विचारलं तर या ठिकाणी काय राहील, फक्त मुदत राहील. आणि मुदत राहिल्याच्या नंतर ही मुद्दल काय होईल, इकडे येईल. किंवा आधी सरळ व्याज लिहून घेऊ आपण, सरळ व्याज गुणाकारात 100 खाली होते, 100 वर जाणार. त्याच्यानंतर मुद्दल वर होते, ते खाली येणार, मुद्दल येणार खाली. त्याच्यानंतर गुणाकारात मुदत आपण इथेच ठेवणार. आपल्याला आता दर घ्यावा लागेल इकडे, दर. मग या ठिकाणी काय निघाल, आपली मुदत, किती वर्ष मुदत म्हणजे किती कालावधी, या ठिकाणी किती टाइम त्या ठिकाणी लागला ते आपण या ठिकाणी काढणार. अशा पद्धतीने तुम्हाला दर विचारला तर तुम्ही काय करणार, दर तिथे ठेवणार, बाकीच्या सगळ्या गोष्टी इकडे घेणार. मग सरळ व्याज गुणाकारात 100, हे 100 खालचे वर जातील, भागाकारात मुद्दल वर होती खाली येईल, या ठिकाणी येईल मुद्दल. त्याच्यानंतर गुणाकारात मुदत वर होती, इकडे मुदत खाली येईल, मुदत बरोबर. या ठिकाणी काय राहिलं, फक्त आपल्याला दर. मग दर जर काढायचा तर असं वापरणार, मुदत काढायची तर याला असं वापरणार, मुद्दल काढायची असेल तर असं वापरणार. फक्त तुम्हाला सूत्र लक्षात ठेवायचं सरळ व्याजाचं आहे. त्याच्यातून तुम्हाला काही विचारलं तर तुम्ही कोणतेही सूत्र या ठिकाणी अशा पद्धतीने मांडू शकता. मग आता याच्यातून तुम्हाला काही विचारलं तर तुम्ही कसं काढणार ते आपण या ठिकाणी पाहू. आता पहिल्यापासून शेवटपर्यंत एक एक करून प्रत्येक टाईपचे प्रश्न आपण या ठिकाणी कंप्लीट करणार आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पहिला प्रश्न तुमच्या समोर आलेला. आणि पहिल्या प्रश्नात तुम्हाला काय विचारलेले, दर साल दर शेकडा. दसा दशे म्हणजे काय, दर साल दर शेकडा. 11 दराने ज्यावेळेस तुम्हाला दर दिलेला असतो तो दसा दशे दिलेला असतो, म्हणजे दर साल दर शेकडा. त्यालाच आपण म्हणतो रेट, म्हणजेच काय दर असणार आहे ते. मग दर किती दिलेला आहे, 11 रुपये, म्हणजे 11% दिलेला आहे. दर दिलेला आहे 11, दर दिलेला आहे 11%. 11% म्हणजेच काय, दर 11% कसा दिलेला आहे, की ते प्रत्येक वर्षाला 100 रुपयावर 11 रुपये वाढणार. म्हणजे जर तुम्ही 100 रुपये घेतले एका वर्षासाठी, तर एका वर्षानंतर तुम्हाला 111 रुपये वापस द्यावे लागतील. मग यालाच आपण म्हणतो दर. मग दर साल दरशे 11 रुपये किंवा 11 दराने 10,000 रुपयाचे. आता 10,000 रुपये दिलेले म्हणजेच मुद्दल रक्कम, किंवा मग आपण त्याला म्हणतो मुद्दल. मुद्दल किती दिलेली आहे, मुद्दल दिलेली आहे 10,000 रुपये. किती दिलेले, 10,000 रुपये. त्याच्यानंतर सांगितलं 5 वर्षाचे सरळ व्याज. आता सरळ व्याज काय सांगितलं, 5 वर्ष म्हणजेच कालावधी दिलेला आहे. कालावधीला आपण म्हणतो मुदत, म्हणजेच टाइम. किती दिलेले, 5 वर्ष. बस एवढं दिल्याच्या नंतर तुम्हाला काय विचारलं, सरळ व्याज काढा. आता सरळ व्याज काढायचं, सरळ व्याज काढायचं. कसं काढणार आपण, फॉर्म्युला माहिती आपल्याला. फॉर्म्युला तुम्हाला काय सांगितलं होतं, सरळ व्याज जर काढायचं असेल, सरळ व्याज बरोबर काय असतं, मुद्दल असती, गुणाकारात मुदत असती, त्याचबरोबर दर असतो, आणि भागाकारात असतात 100. आणि या ठिकाणी जर सरळ व्याज जर आपण काढलं, बिना पेन पेपरचं पण काढणार याच्यानंतर लगेच. हेच प्रश्न पुन्हा पाहणार. मुद्दल किती दिलेली होती, मुद्दल दिलेली होती 10,000. 1 2 3. मुद्दल किती दिलेली होती, 5 वर्ष. आणि दर किती दिलेला होता, 11. आणि टक्केसाठी आपण काय घेतो खाली, 100.
याला जर सॉल्व्ह केलं तर आपल्याला भेटणार व्याज. 2 शून्य कटले तर या ठिकाणी पण 2 शून्य कटले, राहिले किती 100, 5 आणि 11. याचा अर्थ सरळ व्याज बरोबर किती येणार 100 गुणिले किंवा 11 पाची 55 आणि 100चे 2 शून्य 5500. 5500 काय असणार याचं करेक्ट आन्सर. म्हणजेच जी तुम्ही 10,000 रुपयाची घेतली होती 5 वर्षासाठी, आज 10,000 घेतले, 5 वर्षानंतर तुम्हाला किती रुपये वापस करावे लागतील, आणि 11% दर असल्याच्या नंतर 5 वर्षानंतर तुम्हाला 5,500 रुपये त्याच्यावर शिल्लक, म्हणजे हे 10,000 अधिक 5,500 म्हणजे 15,500 रुपये वापस करावे लागतील. पण आपल्याला इथे रास नाही विचारली. रास जर विचारली असते किती झाले असते, हे 10 आणि हे 5,500 म्हणजे 15,500 झाले असते रास. पण आपल्याला विचारलं फक्त सरळ व्याज, आणि सरळ व्याज म्हणजेच काय, फक्त जी आपल्याला शिल्लक द्यायची ती रक्कम. मग शिल्लक आपण याचा जो आपलं जे भाडं म्हणून आपण जी रक्कम देणार ती किती होती 5,500. आता याला अशा पद्धतीने सोडवणार का, समजलं असं. पण याला अशा पद्धतीने न सोडवता आपण काय करणार, सर्वात पहिले आपल्याला हे माहिती पाहिजे की एका वर्षात किती झालं, एका वर्षात व्याज किती झालं. मुद्दल होती 10,000 रुपये, मुद्दल होती 10,000 रुपये, मुद्दल किती होती 10,000. आता मुदत हे 5 वर्षाची आणि दर हे 11%. 11% कधी होणार, प्रत्येक वर्षाला 11% प्रत्येक वर्षाला होणार. मग प्रत्येक वर्षाला जर 11 असेल तर असं 5 वर्षाला किती होतील, 11 पाची 55 म्हणजे 11 पाची 55% होतील. किती होतील 55%. आता हे 55% दिलेले येतं. आता या 55% हे 100 रुपयावर येतं. 55% कितीवर 100 रुपयावर, आणि आपल्याला कितीवर काढायचे 10,000वर. मग 100 रुपयावर 55 तर 10,000वर किती, तर या ठिकाणी 2 शून्य होते म्हणून 55 झाले. आता या ठिकाणी शिल्लक किती आहेत, अजून 2 शून्य आहेत. याचा अर्थ याच्यावर 2 शून्य जर देऊन टाकले तर 5,500 या ठिकाणी होतात. नसेल कळायला पुन्हा एकदा पहा. दर दिलेला आहे 11% म्हणजे एका वर्षासाठी. मग 2 वर्षासाठी किती राहील, 11 दोन्ही 22, 3 वर्षासाठी 11 3 33, 4 वर्षासाठी 11 4 44, 5 वर्षासाठी 11 5 55%. म्हणजे जेवढी काही रक्कम होती याचे किती टक्के काढायची 55%. मग याचे 55% कसे काढणार, आपण डायरेक्टली पण काढू शकतो. 10,000चे 55%, 10,000चे 55 आणि टक्के दिलेले होते म्हणून खाली 100. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, राहिले किती 55 आणि या ठिकाणी 2 शून्य. एवढं तुम्ही तोंडी पण करू शकता. तोंडी कसं करणार, 11 पाची 55%, 10,000ची 55 100लं तर 10,000वर अजून 2 शून्य शिल्लक आहे. 100 जर असते तर 55 असते, पण अजून 2 शून्य, त्या 55वर अजून 2 शून्य, किती झाले 5,500. याच्यानंतरचा प्रश्न लगेच. पुढचा प्रश्न काय दिलेला आहे तुम्हाला, पुढच्या प्रश्नात सांगितलं दर साल दर शेकडा 10 दराने. दर दिलेला आहे 10, पुन्हा या ठिकाणी दर काय दिलेला आहे 10%, आणि 10% दर दिल्याच्या नंतर सांगितले की 2,000 रुपयाची 2 वर्षात किती रास होईल. 2,000 रुपयाची 2 वर्षात रास किती होईल. सेम प्रश्न दिलेला आहे. या ठिकाणी मुद्दल किती दिलेली आहे, मुद्दल दिलेली आहे 2,000, आणि या ठिकाणी अजून काय सांगितलं, मुदत म्हणजेच कालावधी किती दिलेला आहे या ठिकाणी 2 वर्ष. 10%, 2,000 आणि 2 वर्ष. आणि तुम्हाला विचारलं काय, रास विचारली. रास म्हणजेच काय, मुद्दल अधिक सरळ व्याज. रास म्हणजेच काय, मुद्दल अधिक सरळ व्याज. सरळ सरळ 10% दर आहे एका वर्षासाठी. 2 वर्षासाठी किती होईल 20%. कितीचे काढणार तुम्ही 2,000चे. जर 2,000चे 20% काढायचे 100वर, या ठिकाणी 2,000चे डायरेक्ट काढून घेऊ आपण. 2,000चे 20%, 2 शून्य कटले 1 आणि 2 शून्य कटला 2 दोन्ही 4 आणि राहिले किती 2 शून्य 400. एका वर्षासाठी 2 वर्षासाठी किती येणार 400 रुपये व्याज येणार. पण तुम्हाला व्याज 400 रुपये येणार, व्याज नाही विचारलं. तुम्हाला काय विचारलं, हे आलं व्याज. आणि जे व्याज दिलं, आता रास काय असते, रास जी असते रास ती असते मुद्दल अधिक व्याज. मुद्दल अधिक व्याज. मग रास जर विचारली असेल तर रास कशी काढणार तुम्ही, मुद्दल किती दिलेली 2,000 अधिक व्याज किती आलेलं आहे 400, म्हणजे किती होणार 2,400. हे झालं या ठिकाणी रास. काय झालं रास. तुम्हाला रास विचारली असो काही विचारलेलं असो तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता. सरळ सरळ काय करणार 10% एका वर्षाचे, 2 वर्षाचे 20%. कितीचे 20%, 2,000चे 20%, बे दोन्ही 4 आणि 100चे 2 शून्य कटले म्हणजे किती आलं 400 रुपये उत्तर आलं. त्याच्यानंतरचा प्रश्न लगेच. पुढचा प्रश्न या ठिकाणी काय दिलेला आहे, पुढच्या प्रश्नात विचारलेले दर साल दर शेकडा 10 दराने. 10% दर या ठिकाणी पण दिलेले आहे. 4,000 रुपयाचे सरळ व्याज 2,000 रुपये होतं.
आता सरळ व्याज दिलेलं आहे. आता एकदा पुन्हा आपण पूर्णच्या पूर्ण सूत्र वापरून करू, नंतर याला सोप्या ट्रिकनं म्हणजे तोंडी कसं सोडवतात ते पण पाहू. दर साल दर शेकडा दिलेलं आहे 10% दरानं 4,000 रुपयाचे सरळ व्याज 2,000 होतं. मुद्दल या ठिकाणी दर किती दिलेला आहे? दर दिलेला आहे 10%. त्याच्यानंतर मुद्दल दिलेली आहे किती? 4,000 रुपये. त्याच्यानंतर मुदत दिलेली आहे का काढायची, म्हणजे टाइम काढायचा. मग मुदत काढायची त्याच्या ठिकाणी या सरळ व्याज दिलेले आहे. सरळ व्याज बरोबर किती दिलेले आहे या ठिकाणी? 2,000 रुपये. 2,000 रुपये दिलेले सरळ व्याज. आपल्याला काढायची मुदत म्हणजेच कालावधी किती राहील. सरळ सूत्र काय होतं मुदत काढण्यासाठी? आता मुदत काढण्यासाठी सूत्र नसेल माहिती तुम्हाला तर तुम्ही डायरेक्टली ते सुरुवातीचं जे सूत्र होतं सरळ व्याजाचं ते सुद्धा काढू शकता. सरळ व्याज तुम्हाला माहिती होतं, हे एक जरी पाठ केलं तुम्ही, सरळ व्याज बरोबर किती आहे? सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणाकारात मुदत गुणाकारात दर आणि भागाकारात काय करणार आपण? 100. सरळ व्याज किती दिलेले? 2,000 लिहून घ्या बरोबर. मुद्दल किती दिलेली? 4,000 लिहून घ्या. मुदत किती दिलेली? दिलेली नाही. मग मुदत म्हणजेच आपण मुदत काढायची, आपण लिहिणार मुदत. आणि दर किती दिलेला आहे? तर दर दिलेला आहे 10%. 10 आणि टक्के म्हणजेच किती खाली? 100. या ठिकाणी काय करणार? 1,0 कटला, 1,0 कटला, राहिले किती? 400. 400 वर येतं तेच इकडे काय होतील? खाली येतील. मग या ठिकाणी 2,000 भागाकारात 400 बरोबर आपल्याला काय भेटेल? मुदत. मुदत किती राहील? 1,0 कटला, 4 25 म्हणजेच मुदत बरोबर किती राहील? 5. आणि मुदत कशात असते? वर्षात. 5 वर्ष. मुदत काय राहील? 5 वर्ष. हे झालं मुदत. मग या ठिकाणी तुम्हाला मुदत विचारू द्या, काही विचारू द्या, या एका सूत्रावरून तुम्ही काढू शकता. पुढच्या प्रश्नात तुम्हाला काय विचारलेले पहा. दर साल दर शेकडा 5 रुपये दराने एका रकमेचे 2 वर्ष मुदतीत सरळ व्याज 500 रुपये होते, तर मुद्दल किती? मुद्दल विचारली डायरेक्टली की तुम्ही रक्कम किती घेतली होती. सांगितलेलं आहे 5% दर आहे आणि रक्कम 2 वर्ष टाइम दिलेला आहे आणि 500 रुपये त्याचं व्याज होतं. पण तुम्ही घेतले किती होते ते आपल्याला सांगायचं, म्हणजे मुद्दल सांगायची. आपण डायरेक्ट आता या ठिकाणी सूत्र न लिहिता आपण डायरेक्ट किमती टाकू. सर्वात पहिले आपल्याला माहिती आहे सरळ व्याज बरोबर असतं. मग सरळ व्याज किती दिलेले? सरळ व्याज दिलेले आहे 500 रुपये. मग 500 रुपये बरोबर मुद्दल आपल्याला काढायची. मग आपण या ठिकाणी काय घेऊ? कॅपिटल पी. कॅपिटल पी म्हणजेच काय? मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल आणि त्यालाच आपण म्हणतो पी, किंवा डायरेक्टली मुद्दलच घेऊ. या ठिकाणी मुद्दल काढायची गुणाकारात काय असतं? दर आणि मुदत. मग दर आणि मुदत किती दिलेली? दर दिलेली 5 आणि मुदत दिलेली 2, म्हणजे 5 गुणाकारात 2 आणि या ठिकाणी असणार 100. आता हे 100 या ठिकाणी जर असतील तर या ठिकाणी आपण डायरेक्टली 5 1 5 5 2 10 राहिले 20. बे एक बे आणि बे 10 20 म्हणजे 10 झाले. म्हणजे या ठिकाणी जे 500 होते हे 500 गुणाकारात हे 10 काय होतील? इकडे येतील गुणाकारात. 10 बरोबर काय होईल? मुद्दल. म्हणजेच या ठिकाणी मुद्दल काय येणार? जी मुद्दल असणार ती मुद्दल असणार 5,000 रुपये. 1 2 आणि 3 5,000 रुपये मुद्दल असणार. कळालं? असं काय केलं? मुद्दल काढायची होती, सूत्र वापरलं. सूत्र वापरल्याच्या नंतर डायरेक्टली आपण या ठिकाणी मुद्दल कशी काढायची ते पाहिलं की म्हणजे 500 बरोबर मुद्दल गुणिले 5 5 2 10 आणि 10 10 100 म्हणजे या ठिकाणी येणार 10 आणि हे 10 इकडे गुणाकार दिल्यानंतर होतील 5,000. झालं. याच्यानंतरचा प्रश्न पुढे काय सांगितलं की दर साल दर शेकडा काही दराने, आता दर दिलेला नाही, काही दराने 1,200 रुपयाचे 2 वर्षात सरळ व्याज 480 रुपये होते. काय सांगितलं? दर साल दर शेकडा काही दराने. दर सांगितला नाही म्हणजे या ठिकाणी आपण घेणार दर बरोबर किती? दर आपल्याला काढायचा. त्याच्यानंतर काय सांगितलेले? 1,200 रुपयाचे म्हणजे मुद्दल किती दिलेली आहे? मुद्दल दिलेली आहे 1,200 रुपये. 1,200 रुपये. त्याच्यानंतर काय दिलेले? 2 वर्षात सरळ व्याज 480 रुपये होतं. म्हणजे मुदत किती दिलेली आहे? मुदत दिलेली आहे 2 वर्ष आणि जे सरळ व्याज दिलेले आहे सरळ व्याज सांगितलेले 480 रुपये. किती सांगितलेले? 480 रुपये. याला आपण सॉल्व्ह करून आपण काढणार दर. सरळ माहिती आहे सरळ व्याज बरोबर मुद्दल मुदत आणि दर. मग सरळ व्याज म्हणजे 480 बरोबर मुद्दल किती आहे? 1,200 गुणाकारात मुदत किती आहे? तर 2 वर्ष आणि दर आपल्याला काढायचा भागाकारात 100. 2 0 2 0 कटली.
तर 12 दोन्ही 24 होतात. मग 12 दोन्ही 24 जर आपण या ठिकाणी घेतले तर 480 भागाकारात 12 गुणाकारात 2 आणि या ठिकाणी बरोबर किती दर. मग या ठिकाणी 12 1 12 12 2 24 12 3 36 12 चूक 48 झाले किती 40 आणि बे दोन्ही 4 म्हणजेच किती येतील 20. तर दर किती असणार तर दर असणार 20%. किती असणार तर 20% दर असणार म्हणजे 20% असणार या ठिकाणी दर. त्याच्यानंतरचा प्रश्न पुढचा लगेच. पुढच्या प्रश्न सांगितलेले की एका रकमेची 5 वर्षाची रास 8,000 रुपये. आता प्रश्न जराशे अवघड आले. आतापर्यंत जेवढे सोपे होते ते तुम्ही डायरेक्ट तोंडी पण काढू शकत होते किंवा मग सूत्रानुसार जरी गेले तरी काही सेकंदात त्याचं उत्तर येत होतं. पण आता तुम्हाला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. काय सांगितलेले एका रकमेची 5 वर्षाची रास 8,000 रुपये व 3 वर्षाची रास 7,000 रुपये आहे. तर ती रक्कम कोणती. रक्कम काढायची. 5 वर्षात काय सांगितलेले 5 वर्षाची रास. रास म्हणजेच काय. आता रास म्हणजेच काय 5 वर्षात तुम्ही जे मुद्दल घेतली होती ती मुद्दल अधिक त्याच्यावर व्याज 5 वर्षानंतर जे बनलं ते झालं 5 वर्षानंतरचं 8,000 रुपये. मग 5 वर्षानंतरची जी रास दिलेली आहे 5 वर्षासाठी ती रास दिलेली आहे 8,000 आणि 3 वर्षाची जी रास दिलेली आहे 3 वर्षाची रास दिलेली आहे ती दिलेली आहे 7,000 रुपये. म्हणजेच काय सांगितलं की एका रकमेची 5 वर्षात रास 8,000 रुपये होती आणि 3 वर्षात रास 7,000 रुपये होती. मग अगोदर हे 3 वर्ष झालेले असणार. आज कोणीतरी पैसे घेतले आणि सांगितलं नाही की किती टक्क्याने घेतले काय घेतले काही सांगितलं नाही. एवढं सांगितलं की 3 वर्षानंतर 7,000 रुपये होतील आणि 5 वर्षानंतर 8,000 रुपये होतील. 3 वर्षानंतर किती होतील 7,000 आणि 5 वर्षानंतर किती होतील 8,000. मग याच्यात आपल्याला एवढं माहिती आहे की हे 3 वर्षाच्या नंतर जर आपण विचार केला 3 वर्षाच्या नंतर म्हणजे या ठिकाणी आपण आज जर पैसे घेतले तर या ठिकाणी पहिलं वर्ष त्याच्यानंतर दुसरं वर्ष त्याच्यानंतर तिसरं वर्ष एवढ्या दिवसात किती होणार आहेत 7,000 होणार आहेत. आणि त्याच्यानंतर चौथा आणि पाचवं या 2 वर्षात म्हणजे या पूर्ण 5 वर्षात 8,000 होणार आहे. याचा अर्थ काय इथून जे या ठिकाणी 2 वर्ष राहिले या 2 वर्षात 1,000 रुपये अजून शिल्लक जाणार. म्हणजे जे पुढचे 2 वर्ष होते या 2 वर्षात 1,000 रुपये अजून शिल्लक देणं लागायले. कुठून करायला आपल्याला 7,000 आणि 8,000 रुपयाचा फरक पाहिल्याच्या नंतर. मग आपण हे असं म्हणणार की 2 वर्षाचं जे सरळ व्याज असणार 2 वर्षाचं जे सरळ व्याज असणार ते सरळ असणार 1,000 रुपये. मग एका वर्षाचं जर विचारलं तर एका वर्षाचं ते असणार ते म्हणजे 500 रुपये. 5 वर्षाचं 800 8,000 3 वर्षाचं 7,000 3 वर्षाचं 7,000 आणि 5 वर्षाचं 8,000. याचा अर्थ जे मधात 2 वर्षाचा गॅप आहे तो 2 वर्षात असणार 1,000. तर एका वर्षाचं किती त्याच्यापेक्षा अर्ध 500 रुपये. मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलं प्रश्नात याच्यात विचारलं की ती रक्कम काय होती. मग एक रक्कम एका वर्षात 500 रुपये होती. मग 500 रुपये झाल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला एवढं माहिती आहे एक रक्कम होती 5 वर्षात 8,000 3 वर्षात 7,000 2 वर्षात 1,000 होईल एका वर्षात 500 रुपये होईल. याचा अर्थ काय एका वर्षात 500 व्हायली. मग सुरुवातीची जे 3 वर्षात 7,000 झाली त्याच्यात सुद्धा हे 500 रुपये जमा होत गेले. कसं कळायला पुन्हा पहा. एका वर्षात 500 झाली तर 3 वर्षात किती होईल 3 वर्ष जर लागतील तर 3 वर्षात हे होतील 5 त्रिक 1500. 2 वर्षात 1,000 व्हायली एका वर्षात 500 तर 3 वर्षात 1500. आता हे 3 वर्ष कशासाठी काढली तर या ठिकाणी तुम्हाला 3 वर्ष दिले होते आणि 3 वर्षात ती रक्कम 7,000 होऊ लागली. रास 7,000 होऊ लागली. पण इथं 3 वर्षाचं जे व्याज आहे या ठिकाणी जे व्याज आहे ते व्याज किती झालं 1500 रुपये. मग या ठिकाणी या 7,000 ते 1500 रुपये पण असणार. म्हणजे 7,000तून 1,500 वजा केले तर या ठिकाणी किती उरतील तर या ठिकाणी उरतील 5,500 रुपये. 5,500 रुपये या ठिकाणी उरतील. म्हणजेच 5,500 काय असणार ती रक्कम असणार. रक्कमच विचारली होती आपल्याला ती रक्कम काय होणार 5,500 रक्कम विचारली होती. काय सांगितलं होतं पहा 5 वर्षात एक रक्कम 8,000 रुपये होती. 3 वर्षात ती रक्कम 7,000 रुपये होती. रक्कम म्हणजेच काय मुद्दल सॉरी रास. रक्कम म्हणजेच काय रास. जेवढी काही रक्कम शेवटी तुम्हाला द्यायची ती किती होणार 7,000 होणार. मला 7,000 वाली याचा अर्थ काय की जे मधात 2 वर्ष होते या 3 पासून या 5 पर्यंत हे जे 2 वर्ष या ठिकाणी होते या 2 वर्षाच्या कालावधीत किती रुपये वाढले तर या ठिकाणी 1,000 रुपये वाढले. म्हणजे याचा अर्थ 7,000 रुपये जर मी त्या 3 वर्षानंतर घेतले असते तर 5 वर्षानंतर म्हणजे त्याच्यात अजून 2 वर्षानंतर मला 8,000 देणं लागले असते. याचा अर्थ या 7,000 पासून 8,000 पर्यंत जाण्यासाठी या ठिकाणी 2,000 रुपये वाढले. 7 पासून 1,000 रुपये वाढले.
म्हणजे 7 पासून 8 पर्यंत जाण्यासाठी 1000 रुपये या ठिकाणी वाढले. आणि ते 1000 रुपये काय असणार त्या ठिकाणचं, त्या टायमाचं व्याज असणार 3 पासून 5 म्हणजे 3 वर्षापासून 5 पर्यंत जाण्यासाठी 1000 रुपये शिल्लक देणं लागले. याचा अर्थ ते 1000 रुपये काय असणार त्या ठिकाणी 2 वर्षाचं व्याज असणार. 2 वर्षाचं व्याज, 2 वर्षाचं काऊन, कारण 3 पासून 5, 3, 4 आणि 5 2 वर्षाचं व्याज असणार ते 1000 रुपये. आणि 2 वर्षाचं व्याज 1000 असतं आणि सरळ व्याजात काय असतं, व्याज सारखं असतं प्रत्येक वर्षानुसार. मग त्या ठिकाणी 2 वर्षाचं जर 1000 असेल तर एका वर्षाचं किती असणार, 500 रुपये असणार. मग एका वर्षाचं जर 500 रुपये असेल तर आपण या ठिकाणी 3 वर्षाचं काढू शकतो, 5 वर्षाचं पण काढू शकतो. इथं जर 5 वर्षाचं जरी काढलं तुम्ही तरी उत्तर हेच येणार. पण या ठिकाणी 3 वर्ष आपण घेतले कारण 3 वर्ष जरा कमी राहतात. मग 3 वर्ष जर घेतले आणि 3 वर्षात आपल्याला 7000 रुपये रक्कम वापस द्यायची, मुद्दल आणि त्याच्यानंतर व्याज हे मिळून 7000 रुपये जर द्यायचे असतील तर या ठिकाणी आपल्याला 3 वर्षात 1500 रुपये शिल्लक देणं लागेल. हे कुठून कळायला आपल्याला, एका वर्षातून 500 तर 3 वर्षात 1500 रुपये शिल्लक द्यावं लागले. पण आपण 1500 दिले का, आपण दिले 7000. मग 1500 न देता आपण 7000 दिले. याचा अर्थ या 7000 हे जे 1500 होते हे व्याज होतं आणि बाकीची जी रक्कम होती 5500 ती आपण घेतलेली रक्कम होती. दोन्ही मिळून काय बनलं, रास बनली. या ठिकाणी 5500 ही होती आपली ती मूळ रक्कम, त्याला आपण म्हणतो मुद्दल. मुद्दल आपण घेतली होती 5500, त्याला दिले 7000. काऊन, कारण त्याच्यात 1500 रुपये त्याचा व्याज बनलं होतं. मग इथे टक्केवारी नाही विचारली, काहीच नाही विचारलं, आपल्याला सरळ सांगितलं होतं की 5 वर्षात 3 वर्षात तर त्याने किती रक्कम घेतली होती ते सांगा. याच्यानंतरचा प्रश्न हे तुम्हाला समजला असेल. याच्यानंतरचा प्रश्न लगेच आपण पाहू. पुढचा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे, एका रकमेची 5 वर्षाची रास. सेम असाच पद्धतीचा प्रश्न दिसायला. एका रकमेची 5 वर्षाची रास 7000 रुपये होती. किती वर्षाची, 5 वर्षाची रास किती होती, 7000 रुपये. 5 वर्षाची रास 7000 रुपये होती. 2 वर्षाची रास 5800 होती. 2 वर्षाची रास 5800 होती. 5800. तर काय सांगायचं, असल्यास व्याज दर काढा. म्हणजे दर काढायचा आता या ठिकाणी आपल्याला. मग आता दर कसा काढणार, आता याच्या मागचा जसा प्रश्न आपण सॉल्व्ह केला त्याच पद्धतीने आपण अगोदर व्याज पाहणार की किती येतं एका वर्षासाठी. मग या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेले, 5 वर्ष दिलेले 7000 रुपये होतात, 2 वर्षात 5800 झालेले होते. आता जर 2 वर्षानंतर एक रक्कम 5800 झाली तर या 2 वर्षाच्या नंतर 5 पर्यंत जाण्यासाठी म्हणजे मध्ये जो 3 वर्षाचा गॅप आहे याच्यात ही रक्कम 7000 झाली. मग 5800 च्या नंतर 7000. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो जर 3 वर्ष जे आपल्याला व्याज लागलं, 3 वर्ष व्याज, 3 वर्षाचं जे व्याज लागलं ते किती लागलं, या 5 पासून 5800 पासून 7000 पर्यंत जाण्यासाठी 6 आणि 1 7 1200 या ठिकाणी लागले 1200 रुपये व्याज. म्हणजे जर का 5800 घेतले असते तर 3 वर्षात 1200 रुपये देणं लागले असते. मग 3 वर्षात 1200 देणं लागले तर एका वर्षात किती देणं लागले असते, तर एका वर्षात व्याज जे देणं लागलं आपल्याला ते व्याज देणं लागलं असतं किती, 3 चूक 12 म्हणजे 400 रुपये. 4 त्रिक 12. 3 वर्षात 1200 तर एका वर्षात 400. भागाकार पण करू शकता. 3 ने जर भाग दिला याला तर किती येतील, 400 रुपये. याचा अर्थ प्रत्येक वर्षात तुम्हाला 400 रुपये शिल्लक देणं लागेल. तर याचा अर्थ काय की या ठिकाणी जे 2 वर्ष तुम्ही लावले 5800, आता 2 वर्ष, एका वर्षात तुम्ही 400 रुपये शिल्लक दिले. 2 वर्ष तुम्ही रक्कम घेतली होती, 2 वर्षानंतर 5800 रुपये तुम्हाला द्यायचे होते. पण तुम्ही त्या ठिकाणी काय केलं, हे 5800 द्यायचे होते त्याच्यात तुम्हाला 2 वर्षाचं व्याज किती आलं असणार आहे, एका वर्षाचं 400 तर 2 वर्षाचं व्याज किती, 2 वर्षाचं व्याज असणार त्या ठिकाणी 4 आणि 4 800 रुपये. कारण एका वर्षाचं 400 तर 2 वर्षाचं 800 रुपये तुम्हाला देणं लागले असतील. आणि हे 800 रुपये कशात असणार, याच्यात असणार. कशामुळं, कारण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2 वर्षानंतर तुम्ही 5800 दिले आणि त्याच्यात व्याज होतं 800 रुपये. याचा अर्थ काय, हा मुद्दल काढायची तर या मुद्दलमध्ये आपण हे पाहणार, मुद्दल जर काढायची असेल तर मुद्दल बरोबर रास वजा व्याज. मग मुद्दल बरोबर रास किती दिलेली होती 5800 आणि व्याज किती दिलेलं होतं 800. तर या ठिकाणी तुम्हाला मुद्दल किती भेटली होती, म्हणजे मुद्दल तुम्ही किती घेतली होती, तर मुद्दल घेतली होती 5000 रुपये. किती होती, 5000 रुपये. म्हणजे तुम्ही 5000 घेतले आणि 2 वर्षानंतर 5800 दिले. तर याचा अर्थ तुम्ही 5000वर 800 रुपये व्याज दिलं. आता याला आपण कसं सॉल्व्ह करणार हे पहा. तुमचं व्याज किती होतं 800 रुपये.
मुद्दल किती होती 5,000 रुपये. आता सगळ्या गोष्टी भेटल्या ना, मुद्दल भेटली, व्याज भेटलं, 5,000 रुपये. टाइम किती होता 2 वर्ष. 2 वर्ष दर तुम्हाला काढायचा होता. दर भागाकारात 100. 2 शून्य 2 शून्य शून्य कटले, 5 दोन्ही 10. म्हणजे या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता 800 भागाकारात 5 दोन्ही 10 आणि 1 100 बरोबर दर. हे 100 कुठून आले, 50 दोन्ही 100. हे 100 इकडे खाली घेतले, 2 शून्य 2 शून्य कटले, दर काय आला 8%. दर किती असणार 8% असणार. अशा पद्धतीने तुम्ही दर पण काढू शकता, मुद्दल बी काढू शकता, मुदत बी काढू शकता. तुम्हाला काही विचारलं तर तुम्ही या ठिकाणी काढू शकता. कशा पद्धतीने दर आला 8%. त्याच्यानंतर याच्यात लगेच काय सांगितलं, त्याच्यात सांगितलं तुम्हाला कोणत्याही दराने एका रकमेची दामदुप्पट 20 वर्षात होईल. दामदुप्पट दिलेली आहे. काय सांगितलं की कोणताही दर असू शकतो. दर विचारला, कोणत्या दराने म्हणजे दर विचारला आपल्याला, कोणत्या दराने एका रकमेची दामदुप्पट होईल 20 वर्षात. म्हणजे एक रक्कम घेतली आणि 20 वर्षात ती दुप्पट होईल. कसं कळणार, सरळ सरळ काहीच दिलेलं नाही आपल्याला. आपण काय करणार, आपल्याला हे माहिती पाहिजे, सूत्र तर माहिती झालं तुम्हाला, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले 100. हे सूत्र माहिती झालं. याच्यात तुम्हाला सांगितलं की कोणताही दर असू शकतो. दर आपल्याला काढायचा, कोणता दर असेल तर. दाम दुप्पट होती म्हणजे आता या ठिकाणी रक्कम दिलेली आहे का, रक्कम दिलेली नाही, पण आपण रक्कम मनाने घेऊ शकतो. आणि किती घेणार आपण, प्रत्येक वेळी घेणार आपण 100. जर या ठिकाणी 100 रुपये असतील तर या 100ची दुप्पट होती, दाम दुप्पट होती. म्हणजे याचा अर्थ त्याच्यावर दुप्पट व्हायली, म्हणजेच काय 100 रुपयावर 100 रुपये व्याज लागायला. 100 रुपयावर 100 रुपये व्याज लागायला. 10 रुपये जर घेतले त्याची दाम दुप्पट होती, म्हणजेच काय 10 वर 10 लागायले, म्हणजे 20 व्हायले. 50 ची दुप्पट व्हायली म्हणजे 50 वर 50 रुपये व्याज लागायले. मग या ठिकाणी 100 वर 100 व्याज लागायले. याचा अर्थ व्याज किती आलं 100 रुपये. किती रुपयावर, 100 रुपयावर. 100 रुपये मुद्दल होती, 100 रुपयाची दाम दुप्पट झाली. याचा अर्थ 100 रुपयावर 100 रुपये व्याज लागलं. मग सूत्रानुसार सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत किती होती 20 वर्ष, गुणाकारात या ठिकाणी दर, भागाकारात 100. हे काहीच दिलेलं नव्हतं आपल्या या ठिकाणी, फक्त 20 दिलेले होते. त्याच्यानुसार आपण काय केलं, 100 रुपये जर असतील असं समजलं. समजा मुद्दल 100, तर मुद्दल 100 तर दाम दुप्पट व्हायले, म्हणजे 100चे 200 व्हायले. याचा अर्थ 100 रुपये जे त्याच्यावर शिल्लक गेले ते व्याज असणार. मग व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत 20 वर्ष गुणिले दर भागिले 100. या ठिकाणी हे 100 हे 100 कटले. आता काय होतील 100 भागाकारात 20. या ठिकाणी 1 0 1 0 कटला आणि 2 5 10. म्हणजे जो दर असणार तो दर काय असणार, दर असणार 5%. दर किती असणार 5%. कोणतीही रक्कम जर 20 वर्षात दाम दुप्पट होत असेल तर त्याचा दर असणार 5%. कळालं असेल. याच्यानंतर लगेच पाहू. त्याच्यानंतर सांगितलेलं आहे की दर साल दर शेकडा 20% दराने एका रकमेची दाम दुप्पट किती वर्षात होईल. आता वर्ष विचारले. सेम अशाच पद्धतीचं काय केलं, दर साल दर शेकडा 20% दराने एका रकमेची, रक्कम सांगितलेली आहे का नाही, रक्कम सांगितलेली नाही, घेणार किती 100. आणि होतं काय, दाम दुप्पट होती. मग दाम दुप्पट होती याचा अर्थ 100 रुपयेच आपण घेतलेले असणार आणि 100 रुपयावर 100 रुपये व्याज लागलं. गुणाकारात आपल्याला या ठिकाणी काय करायचं, मुदत काढायची. आणि दर किती दिलेला आहे, तर दर आपल्याला दिलेला आहे 20%. सेम आताच्या पद्धतीनेच 20% दिलेलं आहे. तर या ठिकाणी जे अगोदर सॉल्व्ह केलं होतं तेच या ठिकाणी राहणार. फक्त या ठिकाणी आता दर विचारला होता, आता मुदत विचारली. मग दराच्या जागी आपण या ठिकाणी काय करणार, त्याला हे 20 या ठिकाणी येणार, म्हणजे 100 किंवा या ठिकाणी 20 असेच राहू दे. इथं या ठिकाणी 20 बरोबर मुदत, मुदत म्हणजेच काय वर्ष. मुदत 2 कमी आणि 2 5 10, म्हणजे 20 5 100, म्हणजे मुदत असणार 5 वर्ष. तुम्हाला काही विचारलं तर तुम्ही या एका सूत्रानुसार एका पद्धतीने सगळ्याच्या सगळ्या या ठिकाणी गोष्टी काढू शकता. त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे, त्याच्यात तुम्हाला विचारलं या ठिकाणी एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होती, तर तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील. काय सांगितलं, एक रक्कम आहे, 2 पद्धतीने याला आपण सॉल्व्ह करणार. कशा पद्धतीनं, म्हणजे 2 स्टेप या ठिकाणी घेणार. सर्वात पहिली स्टेप काय करणार, एक रक्कम सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होती. एक रक्कम आहे 100 रुपये, म्हणजेच 100 रुपये जर घेतले असतील तर 100 रुपये व्याज लागल, दुप्पट होईल. किती होईल, सरळ व्याजाने 5 वर्षात दुप्पट होती असं सांगितलं. 5 वर्षात दुप्पट होती तर त्याचा आपल्याला दर काढायचा, भागाकारात 100. अशा पद्धतीने झाले पहिल्या पद्धतीने, म्हणजेच पहिलं जे आपल्याला कंडिशन दिलेली आहे त्याच्यानुसार. दुसरी कंडिशन दिलेली आहे तर तीच रक्कम त्याच दरानं, आधी दर काढावा लागेल या ठिकाणी. मग दर आपल्याला काढल्याच्या नंतर आपण दुसरी कंडिशन मांडू शकतो.
या ठिकाणी 100 कटले, हे 5 इकडे जर आले तर 100 भागाकारात 5 बरोबर दर, आणि किती येईल 5 दोन्ही 10 म्हणजे 20% आला. 20% आला दर. दर किती आला 20%. आता 20% दर आल्याच्या नंतर आपल्याला काय विचारलं, त्याच्यानंतर विचारलं दुसरी कंडिशन, तर तीच रक्कम त्याच दराने 5 पट होण्यासाठी किती वर्ष लागतील. आता एक गोष्ट घ्या, पहिली जी रक्कम होती ती किती होती 100 रुपये, म्हणजे 100 रुपये आपण घेतले होते. आता 100चे 5 पट करायचे. 5 पट करायचे म्हणजे किती 100चे 500 करायचे, आणि 100ची 5 पट किती 500 रुपये. आता 500 रुपये जर होत असतील 100चे, मग 100 रुपये घेतले आणि 500 रुपये वापस करायचे, याचा अर्थ 400 रुपये का असणार व्याज असणार. व्याज बरोबर किती असणार 400 रुपये. मग या पद्धतीने जर आपण याला मांडत गेलो तर काय भेटेल आपल्याला, व्याज बरोबर 400 बरोबर 400 रुपये. रक्कम किती होती 100, गुणाकारात जे दर होता किती होता 20, आपल्याला काढायची होती मुदत, भागाकारात 100. 100 कटले 100 कटले, तर या ठिकाणी आता काय राहील, या ठिकाणी 400, या ठिकाणी 20 बरोबर मुदत. याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपल्याला भेटेल मुदत. या 0 1 0 1 0 कटला, 2 2 4 राहिले 20, म्हणजेच मुदत बरोबर 20 वर्ष. 20 वर्ष याचा अर्थ काय की 20 वर्षानंतर तीच रक्कम म्हणजे 100 रुपये 5 पट होतील, म्हणजे 100चे 500 रुपये होतील. कोणती रक्कम तुम्हाला दिलेली नसेल तुम्ही काय करणार 100 घेणार. 100 घेतल्याच्या नंतर ते एकदम सोपं जाणार. त्याच्यानंतरचा प्रश्न लगेच पुढच्या प्रश्नात तुम्हाला काय विचारलं आहे की एक रक्कम 5 वर्षात चौपट होते, तर ती किती वर्षात 7 पट होईल. एक रक्कम हे 5 वर्षात चौपट होती. आता एक रक्कम म्हणजे 100 रुपये 5 वर्षात किती वर्षात 5 वर्षात चौपट होती, म्हणजे 5 वर्षात चौपट व्हायली म्हणजे याचा अर्थ किती व्हायली 400 रुपये व्हायली. याचा अर्थ याच्यात व्याज किती यायला 300 रुपये. सरळ सरळ आपण मांडून घेणार 300 रुपये व्याज बरोबर 100 रुपयावर किती वर्षात 5 वर्षात, भागाकारात 100. का, कारण या ठिकाणी आपल्याला काढायचा याचा दर किती राहील तो दर काढायचा. मग दर काढण्यासाठी आपण काय करणार, या ठिकाणी दर अशा पद्धतीने मांडून घ्यायचा. 100 कटले 300 भागाकारात 5 बरोबर दर, आणि 5 × 30 म्हणजे 60. मग दर आला आपला या ठिकाणी 60%. दर किती आला 60%. आता याच टक्केवारीनुसार हीच रक्कम काय करायचं 7 पट करायची, म्हणजे 700 रुपये. विचारलं म्हणजेच मुदत आपल्याला विचारली. मग मुदत जर काढायची असेल तर या ठिकाणी आपण काय करणार, तीच रक्कम म्हणजे 100 रुपये 7 पट म्हणजे 700 होतील, म्हणजे व्याज किती येणार 600. व्याज किती येणार 600 रुपये व्याज येणार. व्याज 600 जर येत असेल आणि 100 रुपयावर किती वर्षात, तर X वर्षात, किंवा आपण या ठिकाणी घेणार मुदत गुणाकारात 60. 60 कुठून आले दर दिलेला होता इकडे 60. 100 हे 100 कटले, या ठिकाणी 600 भागाकारात 60, आणि बरोबर काय येईल मुदत. तर या ठिकाणी 1 0 1 0 कटला, 6 1 6 राहिले किती 10. मुदत आली 10 वर्ष. मुदत काय आली 10 वर्ष, म्हणजे 10 वर्षानंतर हे 100 रुपये 700 होतील. जर का 100चे 400 हे 60% दराने 5 वर्षात जर झाले असतील तर. त्याच्यानंतरचा प्रश्न पुढच्या वेळी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की 900 रुपयाचे काही दराने, दर दिलेला नाही दर काढायचा, 2 वर्षात सरळ व्याज 180 रुपये होते. म्हणजे 900 रुपयाचं काही दराने 2 वर्षात सरळ व्याज 180 रुपये होते. सरळ व्याज किती होतं 180 रुपये. कितीचे 900 रुपयाचे किती वर्षात 2 वर्षात. दर काढायचा भागाकारात 100. त्याच्यानंतर काय विचारलं, तर त्याच दराने आता अगोदर हे काढून घेऊन नंतरचा पुढचं पाहू. 100 2 0 2 0 कटले, 9 2 18 म्हणजे 180 भागाकारात 18 बरोबर येणार दर, आणि 18 1 18 म्हणजे 10, म्हणजे दर आला 10%. दर किती आला 10%. मग दर जर का 10% असेल तर या ठिकाणी आपल्याला काय भेटलं 10% दर भेटला. तर याच्यातून आपण काढू शकतो की त्याच दराने 1200 रुपये. तर 1200 रुपये त्याच दराने म्हणजे 10 न 2 वर्षात सरळ व्याज किती येईल. सरळ व्याज काढायचं म्हणजे सरळ व्याज बरोबर मुद्दल 1200 रुपये 10% दर 2 वर्षात भागाकारात 100. 2 0 2 0 कटले. सरळ व्याज बरोबर 12 आणि बे म्हणजे, किंवा मग आपण असं म्हणू 12 गुणिले 10 12 120 गुणिले 2. त्याचा याचं उत्तर काय येईल 12 2 24 240 रुपये. 240 रुपये का असणार आहे सरळ व्याज त्या ठिकाणी असणार. तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.